श्री चैतन्य गोरक्षनाथगड मांजरसुंबा मंदिर कलशारोहण कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न. महंत रामगिरी महाराजांच्या शुभ हस्ते कलश पूजन. कलशाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी. जय गोरक्षनाथच्या जयघोषानं गड दुमदुमला. अहिल्यानगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथील श्री चैतन्य गोरक्षनाथ गड मंदिराचा कलशारोहण सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहामध्ये संपन्न झाला. वारकरी संप्रदायाचे आराध्य महंत रामगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते कलश पूजन करण्यात आलं. या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातनं हजारो नाथभक्त आणि वारकरी भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. यावेळी गोरक्षनाथाच्या जयघोषानं संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला. मंदिर परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी मार्गदर्शन करताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की नाथ परंपरेतूनच वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली असून ती अत्यंत दिव्य परंपरा आहे. गोरक्षनाथ हे वारकरी संप्रदायाचे आराध्य आहेत. त्या देवतेच्या कलशपूजनाचं भाग्य आम्हाला मिळालं हे आमचं सौभाग्य आहे. ते पुढे म्हणाले की गुरु हे केवळ व्यक्ती नसून ते तत्त्व आहे. गुरूंचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन हे सर्वात महत्त्वाचं असतं. जो दुसऱ्याला आनंद देतो त्याच्या घरीच भगवंत येत असतात. त्यामुळं माणसानं परमार्थ अंतकरणापासून करावा. वारकरी संप्रदायामध्ये काल्याला विशेष महत्त्व आहे आणि त्यामध्ये प्रेम आणि भक्तीचा भाव असतो. गोरक्षनाथ गडाला धार्मिकतेचा मोठा वारसा लाभला असून हे ठिकाण नाथभक्तांचे श्रद्धास्थान आहे. गोरक्षनाथांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं इथं दर्शनासाठी येतात. हा वारसा जपण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचंही त्यांनी सांगितलं. गो हत्या बंदी असताना जिल्ह्यात आणि राज्यात गो हत्या होत आहे, याबद्दल तुम्ही काय सांगा? गोहत्या हा जो विषय आहे, विशेषतः प्रशासनावर सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे. प्रशासन आपल्या पाहिजे त्या पद्धतीने काम करीत नाही. बऱ्याच वेळेला जे गोरक्षक असतात त्या गोरक्षकांवर हल्ले होतात आणि जेव्हा गोरक्षकांवर हल्ले होतात तर त्यावेळेला ज्या केसेस नोंदवून घेतल्या पाहिजे ते वेळेवर आणि व्यवस्थित केसेस या नोंदवून घेतल्या जात नाही. यांच्यावर काही काही ठिकाणी राजकीय दबाव पण असतो आणि म्हणून कुठल्याही दबावामध्ये न राहता प्रशासकाने याची काळजी घेतली पाहिजे आणि कायद्याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे, म्हणजे गोहत्या बंदी आपल्याला करता येऊ शकते. राज्यामध्ये लव जिहादच्या घटना पण वाढत आहेत, याचा कायदा करण्याची मागणी होत आहे. आता विधान भवनामध्ये चर्चा पण त्या विषयावर चालू आहेत. तर लव जिहादचे जे प्रकरण आहेत हे फार खेड्यापर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि जो एखादा मुलगा नाव बदलून आणि स्वतः हिंदू असं समजून मुलींना फसवतो, तर अशा प्रकारे आणि फसवणारे जे कोणी लव जिहाद करणारे लोक आहेत त्यामध्ये जे पकडले धरलेले आहेत त्यांना अशा प्रकारे आणि दंड झाला पाहिजे की आयुष्यामध्ये त्यानंतर कोणी करायची हिंमत नाही केली पाहिजे आणि त्याकरता सरकार हे कार्य करील अशी आशा आहे. अखंड देशामध्ये युद्ध चालू आहे, त्याचा भारतालाही फटका बसला आहे. काही अनेक ठिकाणी तेलाचे दर सुद्धा वाढत चालले आणि घरगुती गॅस सिलेंडर सुद्धा दर वाढत आहे. युद्धावर मोठा परिणाम होतो. युद्धाचे परिणाम कोणतेही वाईटच असतात. युद्ध कुठलंही नसावं. आता जे घडत आहे त्याला नाईलाज आहे, पण त्याकरता युद्ध लवकरात लवकर कसं शांत होईल याकरताच आपण प्रयत्नशील असावं. सरकारने सुद्धा प्रयत्नशील असावं, सर्व देशांनी प्रयत्नशील असावं अशाच प्रकारे आणि या ठिकाणी मत व्यक्त करतो. काल शिवजयंतीच्या निमित्ताने इस्रायलचे काही झेंडे आपल्या नगर शहरामध्ये झळकवले गेलेले आहे. मैत्रीपूर्वक पूर्ण देश असल्यामुळे असे झेंडे झळकवले गेल्याचं बोललं जातं. तर अशा प्रकारे झेंडे वगैरे फळकवणारे जे लोक आहेत त्यांना निश्चित दंडित केलं पाहिजे आणि याकरता सुद्धा एखादा कायदा केला पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी आता 4-5 दिवसापूर्वी आमच्याकडे सिल्लोडची काही मुलं आले होते, तर त्या मुलांनी शिवजयंती साजरी केली तर त्या मुलांवर हल्ला झाला. सिल्लोड मधली कथा सांगतोय. आणि हल्ला झाल्याच्या नंतर केसेस करण्याकरता अक्षरशः पोलीस केस सुद्धा त्या लोकांची मुलांची घेत नव्हते. कारण तिथं आमदार मुसलमान आहेत, अब्दुल सत्तार आमदार मुसलमान आहेत आणि अशा प्रकारे आमदारच्या दबावामुळे त्या आपल्या मुलांना त्या ठिकाणी त्रास झाला. वास्तविक त्याचा काही दोष नव्हता. शिवजयंती साजरी करणं जर या ठिकाणी मुश्किल होत असेल तर निश्चित यावर लक्ष केंद्रित झालं पाहिजे आणि लक्ष दिलं पाहिजे. प्रशासन कमी पडत आहे का? निश्चित प्रशासन कमी पडतंय असं आपल्याला दिसतंय त्यातून, किंवा ते कोणातरी दबावामध्ये येत आहे. गोरक्षनाथ गडावर तुम्ही आलात, कळस पूजन तुमच्या हस्ते झालंय, काय सांगा? गोरक्षनाथ वारकरी संप्रदायाचा उद्गम हा नाथ परंपरेतून झालेला आहे आणि गोरक्षनाथ हे वारकरी संप्रदायाचं आराध्य आहेत, नाथ परंपरेचंही आराध्य आहेत आणि म्हणून आज या आराध्य देवतेच्या संप्रदायाच्या आराध्य देवतेच्या या कलश पूजनाचा योग प्रसंग आम्हाला प्राप्त झाला. त्यामध्ये आम्ही आमचं स्वतःचं भाग्य समजतो.
या कार्यक्रमाला योगी रोहनदास महाराज, नर्मदापुरी हरिभक्तपरायण ईश्वर महाराज कदम, देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट शंकरराव कदम, सरपंच रुपाली कदम, उपसरपंच जालीधर कदम, सचिव गोरक्षनाथ कदम, उपाध्यक्ष जयराम कदम, खजिनदार मारुती कदम, विश्वस्त तसंच नाथभक्त आणि वारकरी भाविक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. गोरक्षनाथ मंदिराचं कलशारोहण कार्यक्रम ऐतिहासिक ठरला असून मांजरसुंबा गावाच्या वैभवामध्ये भर घालणारा ठरला आहे. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे श्रद्धास्थान होते. या देवस्थानच्या विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध झाल्यामुळं मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळं इथं विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडत असल्याचं मत अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केले. कलशारोहण सोहळ्यानिमित्त दिंडी सोहळा, 3 दिवसीय कीर्तन सोहळा आणि पारायण कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. या कालावधीमध्ये लाखो भाविकांनी गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं. कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. देवस्थान ट्रस्टच्या वतीनं भाविकांचं स्वागत करून त्यांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या होत्या. कार्यक्रम म्हणजे आपल्या इतिहासामध्ये आपल्या गडावरती होतो ना भविष्य कार्यक्रम यावेळी आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न झालेला आहे. आणि आज खरं म्हणजे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. आपल्या काहीतरी आपण आपल्या आयुष्यामध्ये पुण्य केलं आहे म्हणून आपल्याला या कार्यक्रमामध्ये कळशाला हात लावण्याचं सौभाग्य हे आपल्या सर्वांना मिळालं. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपल्या महाराष्ट्राचं भूषण, आपल्या सर्वांचे आवडते परमपूजनीय सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्यांचं आपल्या गडावरती हृदयापासून प्रेम आहे असे हरिभक्तपरायण रामगिरी महाराज हे खरं म्हणजे उपस्थित राहिले. त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून मनापासून हार्दिक स्वागत, महाराजांचे मनापासून आभार. गेल्या अनेक वर्षांपासून आपण गोरक्षनाथ गडावरती सर्वजण मिळून सेवा करतोय. अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम यावर्षी कलशारोहणाचा पार पडतोय. आपण सांगूही शकत नाही की कधीपासून आपलं हे मंदिर आहे. म्हणजे अनेक पिढ्या गेल्या आपलं हे मंदिर केव्हापासून आहे, जागरूक ठाणं आहे. आणि आज मला या गोष्टीचं महाराज अभिमान वाटतोय सांगायला की सर्वांचं यामध्ये मोठं योगदान आहे. आणि आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांचं तर श्रद्धेचं स्थान हे गोरक्षनाथ गड होते. त्यांच्या आशीर्वादानेच त्यांची जी काही राजकीय आणि सामाजिक जीवनाची वाटचाल होती ती गोरक्षनाथांच्या आशीर्वादानेच खरं म्हणजे आज जे काय आहे ते साध्य झालेलं आहे. निश्चित आज ते आपल्यामध्ये नाहीत पण त्यांचा सदैव आशा आणि सदैव प्रत्येक गोष्टीत आपलं गोरक्षनाथ गड हे कसं वाढत राहील, आपली हे मंदिर कसं जसं आपलं साईबाबाचं मंदिर आहे तसंच आपलं हे गोरक्षनाथ गडाचं मंदिर कसं होईल असा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं की भरपूर सारा विकास आपल्या ह्या गडाचा झालेला आहे. तर निश्चित आपल्याला हे विश्वास आणि शब्द देतो की साहेब आज आपल्यामध्ये नाहीत पण त्यांची इच्छा होती की एक दिवस आपला हा गोरक्षनाथांचं मंदिर हे भूतन भविष्य त्याचं नाव हे महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या नकाशापर्यंत नेलं पाहिजे. तर ते नक्कीच आम्ही सर्वजण मिळून 100% मी या गोष्टीसाठी सदैव प्रयत्न करत राहील. आणि नक्कीच विश्वास देतो की एक दिवस आपलं गोरक्षनाथ मंदिराचं नाव हे फक्त आपल्या जिल्ह्याच्या किंवा महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या नकाशापर्यंत पोहोचवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. 100% एक दिवस हे सगळ्या गोष्टी पूर्ण होतील एवढंच या निमित्तानं सांगतो. आयोजक निवेदक सर्वांनी अत्यंत सुंदरपणे नियोजन केले. एकदा जोरदार टाळ्या वाजून सर्व ट्रस्टसाठी त्यांचे मनापासून आभार. अधिक वेळ न घेता आज चैतन्य गोरक्षनाथ गडावरती गोरक्षनाथ मंदिराचा कलशरोहणाचा मुख्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानिमित्त 27 फेब्रुवारी 2026 पासून कलशाची मिरवणूक श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडावरून सुरू होऊन ती डोंगरगण, पिंपळगाव, माळवी, नवनागापूर, वडगाव, गुप्ता, विळद, देहरे, नांदगाव, सिंगवे, राहुरी, उंबरे, सोनई, मोरे चिंचुरे, धनगरवाडी, कात्रड, वांबोरी, उदरमल, पांगरमल, पांढरीपूल, गुंजाळे, जेऊर
आणि शेवटी सेंदी पोखर्डी आणि शेवटी अहिल्यानगर शहरामधून या कलशाची मिरवणूक या ठिकाणी सुरू होऊन 28 तारखे या ठिकाणी मिरवणुकीचा समारोप झाला. त्यानंतर चैतन्य गोरक्षनाथ मंदिर कलशरोहण सोहळ्यानिमित्त त्रिदिनीय सप्त्याचं आयोजन श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडावर करण्यात आलेलं होतं. त्या सप्ताहामध्ये 4/3/2026 रोजी हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज पाटील भिवंडी यांचे हरिकीर्तन झाले. 5/3/2026 रोजी श्रीनिवास महाराज घोगे आळंदी देवाची यांची कीर्तन सेवा या ठिकाणी झालेली आहे. शुक्रवार दिनांक 6/3/2026 रोजी हरिभक्तपरायण जमले महाराज शास्त्री यांची कीर्तन सेवा या ठिकाणी झालेली आहे. आणि आज मुख्य कलशरोहणाचा कार्यक्रम गुरुवर्य महंत रामगिरी महाराज सरलाबेट धाम यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. या संपूर्ण कलशरोहण कार्यक्रमाला तमाम महाराष्ट्रातील नाथ भक्तांनी अत्यंत उत्कृष्ट असा प्रतिसाद देऊन सर्व नाथ भक्तांनी या ठिकाणी देणगी देऊन देणगीच्या रूपात, वस्तूच्या रूपात, किराणाच्या रूपात या ठिकाणी सेवा देऊन या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. सर्व नाथ भक्तांचं या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आदेश. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.